प्रदूषण मंडळाच्या नाकर्तेपणामुळे आंदोलनाची वेळ, जिल्हाधिकाऱ्यांचा संताप, बैठकीत आंदोलन प्रोसेस मालकांमध्ये खडाजंगी. पंचगंगा प्रदूषण प्रकरण तापलं, उपलब्ध शेतीनुसारच प्रोसेस सुरू ठेवण्याचे आदेश. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेली बैठक चांगलीच गाजली. आंदोलन अंकुश संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रदूषण मंडळाच्या नाकर्तेपणामुळे आज आंदोलनाची वेळ आली आहे अशा शब्दात अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याची माहिती बैठकीतील उपस्थितांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून पंचगंगा नदीतील प्रदूषण, इचलकरंजीतील प्रोसेस उद्योगांचं सांडपाणी आणि काळा ओढा या विषयांवर आंदोलन अंकुश संघटना आक्रमक भूमिका घेते. मागील आठवड्यात कुरुंदवाड इथं इचलकरंजीचा पाणीपुरवठा रोखण्याच्या इशाऱ्यानंतर प्रशासनानं चर्चा घडवून आणत फेर सर्वे आणि बैठकीचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी आमदार राहुल आवाडे, इचलकरंजी प्रांताधिकारी, प्रदूषण मंडळाचे अधिकारी, प्रोसेस उद्योगांचे प्रतिनिधी आणि आंदोलनकर्ते उपस्थित होते. बैठकीत प्रोसेस उद्योगांकडून सांडपाणी सोडण्यासाठी उपलब्ध शेतीचा आढावा घेण्यात आला. उद्योगांनी 106 एकर जमीन उपलब्ध असल्याचा दावा केला होता. मात्र प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार 94 एकर जमिनीचे करार उपलब्ध असले तर प्रत्यक्षात केवळ 53 एकर जमिनीत सांडपाणी वापरण्यास योग्य असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध 53 एकर क्षेत्राच्या क्षमतेनुसारच प्रोसेस उद्योग सुरू ठेवण्याचे आदेश दिले. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी प्रदूषणासंदर्भातील विविध त्रुटींची अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्यानंतर आंदोलक आणि प्रोसेस मालकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. बैठक संपल्यानंतर प्रोसेस कामगार आणि आंदोलकांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शाब्दिक वादावादी झाली. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. आमचा जीव गेला तरी चालेल, पण पंचगंगा शुद्ध केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा धनाजी चुडमुंगे यांनी दिला. पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न आता अधिक गंभीर बनला. प्रशासन, प्रदूषण मंडळ आणि उद्योग यांच्यावर नागरिकांचं लक्ष लागून राहिले. बैठकीनंतर प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना केल्या जातात की नाही याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे.